तर इकडे मुंबईत मलेरियामुळे रुग्ण मरत असले तरी बीएमसी मध्ये मात्र या विषयाचं राजकारण केलं जात आहे। बीएमसी मध्ये सत्तेत असणारे आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात आणि करतायत मलेरियाचंही राजकारण। मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतोय। मलेरियामुळे मरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होतीये दिवसेंदिवस वाढ। म्हणजेच मुंबई बनत चाललीये मलेरियाची खाण। पण मलेरियावर नियंत्रण कसं मिळवता येईल याचा गांभीर्याने विचार कुणीही करत नाहीये। ना सत्तेत बसलेल्यांना या विषयाचं गांभीर्य आहे, ना विरोधक म्हणून काम करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातल्या नागरिकांची काळजी आहे। सगळेजण करतायत ते मलेरियाचं राजकारण। पालिकेतले विरोधी पक्षनेते राजहंस सिंग यांना सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आणि त्यांनी लगेच राजकीय पोळी भाजायला सुरुवात केली। आणि आम्ही 10 दिवसाचा वेळ दिला होता की मुंबईमध्ये जे मलेरिया वाढलेला आहे त्याला थांबवा, परंतु हा प्रशासन ते थांबू शकत नाही। आणि जे लागण 47% मुंबईला होती, सर्व महाराष्ट्रात जास्तीत जास्त मुंबईला आहे 47%, तो आता 57% झालेला आहे। आणि मुंबई महानगरपालिका मस्त आहे, अधिकारी वर्ग मस्त आहे और मुंबईची जनता मस्त आहे। विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात वारंवार मलेरियाचा मुद्दा उचलून सत्ताधारी पक्षाला जेरीस आणलं आणि आपला राजकीय हेतू साध्य करून घेतला। विरोधी पक्षाच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी मग शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही तातडीची बैठक बोलवावी लागली। पण या बैठकीतही फेकाफेकीशिवाय काहीच झालं नाही। पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनं राज्य सरकार हातावर हात धरून बसले असल्याची बतावणी केली आहे। सरकार तो मुंबई को सिर्फ बेचना चाहती है और जो चीज बेचनी है उसके लिए वो कोई ऐसी दक्षता नहीं लेनी चाहती कि जो खरीद लेगा वो देख लेगा। ये तो दुर्भाग्य की बात है। पिछले कुछ दिनों में जैसे आज भी खबरें आई हैं कि 2 मिल बेच डाली ठीक है, लेकिन उस मिल के एरिया में मच्छर हो रहे हैं, उसके लिए आप क्या कर रहे हैं वो तो बताओ। मुंबईत मलेरियामुळे मरणाऱ्या रुग्णांची संख्या 45 वर जाऊन पोहोचली असताना राजकीय पक्ष मात्र एकमेकांकडे बोट दाखवत बसले आहेत। सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षनेते, सगळ्यांनाच फेकाफेकी करण्यासाठी नवा मुद्दा मिळालाय। प्रणाली कापसे, स्टार माझा, मुंबई। तर बीएमसी